उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती बचत गटाचा अभिनव उपक्रम सह्याद्री महिला प्रभाग संघ यांचे खांडेगाव इथं सर्वसाधारण सभा संपन्न। दिनांक 28 फेब्रुवारी रोजी वसमत तालुक्यातील खांडेगाव इथं उमेद यांच्या वतीनं वसमत तालुक्यातील महिला बचत गटांचे वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन खांडेगाव इथं करण्यात आले होते। वसमत तालुक्यातील महिलांचे हजारो बचत गट आहे व शासनामार्फत बचत गटाच्या माध्यमातून महिलांचा विकास व्हावा व महिलांचं सबलीकरण व्हावे म्हणून शासनामार्फत महिला बचत गटांना लाखो रुपयांचा निधी शासनामार्फत बचत गटामार्फत दिला जातो। या निधीच्या माध्यमातून महिलांनी आपापल्या गावांमध्ये उद्योग उभारून आपण स्वावलंबी व्हावे हा शासनाचा उद्देश आहे। परंतु वसमत तालुक्यातील बचत गटाच्या माध्यमातून उदासीनता दिसून येते ही शोकांतिक आहे। कारण ग्रामीण भागातील महिला बँकेमार्फत बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेतात व घेतलेले पैसे एकमेकींमध्ये वाटून घेतात। त्यामुळे उद्योग कसे उभारले जातील, महिलांचा विकास कसा होईल यासाठी प्रत्येक गावामध्ये एखाद्या पुरुषाची नियुक्ती केली तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना उद्योगासाठी प्रेरित करता येईल व महिलांचा विकास देखील होईल। कारण लाखो रुपये शासनामार्फत उपलब्ध होऊन देखील त्याचा कोणताही उपयोग होताना पाहावयास मिळत नाही। याकडे शासनानं लक्ष देण्याची गरज आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आशा काकडे व शीतल साळवे ह्या होत्या। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सतीश कुसळे, सरपंच खांडेगाव, SBI बँकेचे बँक मॅनेजर कल्याणकर व भोसले मॅडम, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडेगाव, सातपुते साहेब, तालुका व्यवस्थापक मुळे साहेब, आर्थिक व्यवस्थापक व इतर विभाग संघाचे CC, सर्व पशु सखी, CRP कृषी सखी व सर्व लिपिका उपस्थित होत्या। प्रभाग संघाचे अहवाल वाचन व आभार प्रदर्शन नंदा साळवे व रोहिणी सूर्यवंशी यांनी केले। जनाबाई ठोंबरे व मनकर्णा ठोंबरे यांनी मोलाचं मार्गदर्शन लाभले। या संदर्भामध्ये वसमत तालुका बचत गटाची व्यवस्थापक श्री सातपुते साहेब यांनी आमच्या प्रतिनिधींनी घेतलेली प्रतिक्रिया पाहूया। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी बालाजी पांचाळ, वसमत। चालक श्री केंद्रे साहेब, त्याचप्रमाणे सारस्वत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मौजे खांडेगाव येथे आपण सह्याद्री महिला प्रभाग संघ यांच्या सर्वसाधारण सभेचं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्याचा मुख्य उद्देश हाच आहे की जे काही आपल्या अभियानांतर्गत जे काही झालेलं काम आहे त्या कामाचं अहवाल वाचन, त्याचप्रमाणे व्यवसायाच्या अनुषंगानं जे काही काम झालेलं आहे त्याचं पण आपण अहवाल वाचन करतोय। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियान जे आहे त्याच्या अंतर्गत आपण वसमत तालुक्यामध्ये साधारणतः 2353 गटाची स्थापना केलेली आहे। त्याचप्रमाणे 126 ग्राम संघ आपण स्थापन केलेले आहेत। त्याचप्रमाणे जे काही आपले प्रभाग संघ आहेत प्रत्येक प्रभागामध्ये एक, याप्रमाणे 12 प्रभाग संघ आपण कार्यरत आहेत आपल्या तालुक्यामध्ये। वेगवेगळ्या व्यवसायाच्या अनुषंगानं कर्ज वाटपाचं काम चालू आहे। CIF निधी जो आहे साधारणतः आपल्या तालुक्यामध्ये 1682 गटांना आपण CIF निधी 60,000 याप्रमाणे दिलेले आहेत। बँकेच्या माध्यमातून जे काही व्यवसाय वाढीसाठी आपण कर्ज असेल त्याच्यामध्ये स्वयंसिद्धा नावाची जी काही योजना आहे SBI बँकेची, त्याच्यातूनही आपण जे काही वैयक्तिक व्यवसायासाठी कर्ज आहेत, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम असेल त्याच्या माध्यमातून वैयक्तिक व्यवसायासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचा निधीचं जे काही आहे समायोजन करण्याचं काम करतोय। अभियानाचा पुढचा उद्देश हाच आहे की महिलांना किमान 3 उत्पन्नाचे स्रोत मिळावे, त्याचप्रमाणे महिला या ज्या काही आहेत स्वतःच्या पायावर उभं राहाव्यात आणि प्रत्येक कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ होऊन जे काही लाईव्हलीहूडचं काम आहे ते करण्याच्या उद्देशाने आपण काम करतोय। जिल्हाभरामध्ये आणि पूर्ण राज्यभरामध्ये काम चालू आहेत। त्याचप्रमाणे जे काही आपले प्रकल्प संचालक आहेत त्यांनी वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन केलेले आहेत आणि भविष्यात देखील प्रत्येक महिलेच्या रोजगार निर्मितीसाठी आपण प्रयत्न करावा आहोत। एवढं म्हणतो, थांबतो। धन्यवाद। प्रत्येक जणांनी आपापले 10-20 हजार रुपये वाटून घेऊन ते वैयक्तिक खर्च करणं हा खरा बचत गटाचा पर्पज नाहीये। तुम्हाला दिलेल्या लोन मधून तुम्ही 10-8 जणी 15 जणींनी येऊन एखादा व्यवसाय उभा करावा आणि त्या व्यवसायाला बँकेनं पुढे फायनान्शियल हेल्प करावी आणि तुमचा एक जम बसावा, हा सगळ्यात मोठा पर्पज आहे। तुम्हाला कुठलाही बँकेनं लोन दिलं, तुम्हाला नाही कोणालाही, कोणी पण जेव्हा लोन घेतं ना त्या लोन मधून तुम्हाला काही मिळत आहे का, त्या लोन मधून तुमचं काही उत्पन्न वाढत आहे का, किंवा त्याच्यामधून तुमची काही प्रगती होत आहे का, हा सगळ्यात पहिला कोणत्याही लोनचा किंवा कुठल्याही कर्जाचा पर्पज असतो। तर बँकेची आतापर्यंतची आणि ह्याच्याही पुढची एवढीच अपेक्षा राहील, तुम्हाला पाहिजे तसं लोन, तुमचे मागचे सगळे हे सोडून एखाद्या गटाचं भरणं बरोबर चालू नाहीये किंवा काय नाहीये, तुम्ही व्यवस्थित पुढे भरणार करणार असाल एवढ्या सुद्धा जबाबदारीवरती बँक तुम्हाला, सरांनी आता सांगितलं की तिसरा लोन आम्ही 5 लाखाचं देतो। 5 लाखाचं का देतो, कारण तेवढ्या पुरतच तुम्हाला पण माहिती असते 5 लाखाच्या पुढे सुद्धा तिसरं बँक लोन देईल, दुसरं लोन बँक 3 लाखाच्या पुढे सुद्धा बँक देईल, पण तुमचा काहीतरी गटाचा एखादा पर्पज असावा। तुम्ही त्याच्यामधून काही व्यवसाय करणार असाल, हे करणार असाल
तर बँक 3, 5, 10 लाखाच्या पुढे सुद्धा तुम्हाला मदत करायला तयार आहे. बँकेमध्ये सध्याला जवळपास 150 किती 8-9 गावं बँकेला सध्याला कनेक्टेड आहेत. 9 गावांपैकी फक्त 150 गटांचे ब्रांचमध्ये अकाउंट आहेत आणि 150 पैकी जवळपास 100 गटांनी लोन घेतलेले आहे. आम्ही इथं खांडेगावला सुद्धा सांगत आहोत, हयातनगरला सुद्धा सांगत आहोत, जे मोठे मोठे गाव आहेत. छोट्या गावांमध्ये 5, 10, 20 ग्रुप आहेत, गट आहेत. पण खांडेगाव हयातनगरमध्ये 50, 60, 70 गट आहेत. आम्ही स्वतःहून आता ही अशी वेळ मला वाटतं मी पहिल्यांदा पाहत आहे. आम्ही घ्या म्हणत आहोत, लोन गट घ्यायला तयार नाही. तुम्ही पर्सनल किंवा वैयक्तिक हे ठेवू नका की बाबा ह्या बाईला ते 50,000 नकोय, 5 लाखाचं लोन असेल, ह्या बाईला ते 50,000 नकोय. ते 10 जणांमध्ये पैसे वाटण्याच्या ऐवजी एखादा कोणीतरी एक्सपर्ट शोधायचा, एखादा व्यवसाय शोधायचा, त्या व्यवसायामध्ये काही मार्गदर्शन लागेल ते सुद्धा बँक तुम्हाला प्रोव्हाइड करायला तयार आहे. तुम्ही एखादा व्यवसाय घ्या. माझं तर असं म्हणणं आहे, कुठल्याही गटानं कोणतंही लोन घेतलं, 2 लाखाचं घेतलं, 5 लाखाचं घेतलं, 7 लाखाचं घेतलं, एखादा व्यवसाय उभा करायचा तुम्ही प्रयत्न करा. कारण तुमचं तुम्ही घेऊन 2 लाखाच्या लोन मध्ये प्रत्येकाला 20,000 रुपये येतात. कोणी काय घरी घेऊन टाकतं, मोबाईलमध्ये खर्च होतो, इकडे खर्च होतो. 20,000 रुपये कोणाच्या खिशामध्ये कुठं राहतात? तेच 20,000च्या ऐवजी 10 बायांचे जर 2 लाख रुपये असतील, त्या 2 लाखामध्ये तुमच्या काहीतरी गिरण्या बसतील, काही पापड उद्योगाचा बसेल, काय बसेल, एक 10 जणींमध्ये व्यवसाय उभा करावा अशी बँकेची इच्छा आहे. तुम्ही लोनच्या फाईल लिहू द्या, त्याच्यानंतर गट अजून तयार करा. असतील गट ज्यांचे ब्रँचला अकाउंट नाही आहेत त्यांनी अकाउंट उघडून घ्या आणि जी काही मदत लागेल बँक मदत करायला तयार आहे. स्वयंसिद्धाच्या फाईल मला वाटतं अजून कुठेही तेवढ्या प्रमाणात झालेल्या नाहीत, जेवढ्या इथं खांडेगावमधून कमीत कमी चालू झालेला आहे. स्वयंसिद्धाच्या याच्यामध्ये 25 ते 30 प्रकारचे व्यवसाय आहेत. आतापर्यंत ज्या ब्रांचला 25-30 फाईल आलेल्या आहेत, सगळ्या फाईल ढोरा मशीनसाठी आहेत, गाय म्हशी आणि शेळींसाठी. बँकेचं तुम्हाला हे राहील. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.